नमस्कार शेतकरी बाबांनो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सिंगल फेज मोटरचा क्लच सेट कसा करायचा. तुम्ही पाहू शकता 1.5 HP ची मोटर आहे, 1440 RPM या मोटरचं. पाहू शकता तुम्ही वाइंडिंग कंप्लीट झालेलं आपलं. तर हा जो आपला रोटर आणि पाठीमागचा जो कव्हर असतो तुम्ही फिटिंग केलं, त्याच्यानंतर त्याला आपला खाली मी क्लच किंवा नाल पण बोलतो त्याला. पाहू शकता तो मी फिटिंग करून सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तो सेट कसा करायचा. पाहू शकता त्याच्या खाली मी छोटे छोटे वायसर टाकलेत त्या स्क्रू खाली. त्यानंतर याचा मी ट्रान्सफॉर्मरचा पेपर टाकला आहे खाक्या कलरचा, पाहू शकता तुम्ही. आणि हा जो आपला हा गव्हर्नर आहे, हा गव्हर्नर काय काम करतो, ज्या टायमाला मोटरचा रोटर आहे, ज्या टायमाला मोटर चालू करतो, मोटर ज्या टायमाला फिरते, रोटर ज्या टायमाला स्पीड पकडतो ना, तो गव्हर्नर फुलतो असा स्पीड. गव्हर्नर फुलल्यानंतर गव्हर्नर क्लचचं काम पूर्णपणे बंद होतं, पाहू शकता तुम्ही. आणि आपला जो स्टार्टिंग कंडेन्सर असतो 200-250 किंवा 120-250 असा कंडेन्सर येतो, तो स्टार्टिंग कंडेन्सर काम करतो. त्या कंडेन्सरचं काम इथं बंद होतं. ज्या टायमाला या पट्ट्या वेगवेगळ्या होतात त्या टायमाला कंडेन्सरचं काम बंद होतं. म्हणजे जेवढी मोटरला टॉर्क पाहिजे स्टार्टिंगला तेवढंच टॉर्क फक्त क्लच सोडायचं, क्लच त्याचं काम करतो, बाकी काहीच काम करत नाही. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी क्लच सेट केलेला आहे. आणि हा जो क्लच आहे ना, सेट होणं लय महत्वाचं असतं. हा जर क्लच प्रॉपर जर सेट झाला नाही तर 100% मोटर जळण्याचे चान्सेस जास्त असतात. कंपल्सरी कुठलीही मोटर असो 1440 तिला क्लच येतोच. आणि हा जर क्लच सेट झाला नाही तर 100% आपली मोटर जळते, म्हणजे जळतेच. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे क्लच असतो.